रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत येणारा दुधाळा गोंडीटोला मार्ग मोठमोठ्या खड्ड्यांमुळे धोकादायक बनला असून नागरिकांनी शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे। हा मार्ग अनेक गावांना जोडणारा प्रमुख रस्ता असून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे। स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी तातडीने खड्डे बुजवून कायमस्वरूपी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। सोनेघाटचे सरपंच किरण टेकाम यांनी दुधाळा गोंडीटोला मार्गासह मुसेवाडी चौघान भिलेवाडा मार्गाचीही अनेक वर्षांपासून दुरवस्था असल्याचे सांगितले। स्थानिक आमदार तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तातडीने पाहणी करून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। आमचे मुलं पहा रामटेकला छोटे छोटे मुलं रामटेकला शाळेत जातात आणि हे रोडाची दुर्दशा पहा कशी आहे। तर आजपर्यंत एकाने सुधारण नाही केली, पण आम्ही स्वतः आता म्हटलं का चला सरपंच साहेबाला बोलावून थोडंसं पहा सरपंच साहेब, हे असं आपले गावाची परिस्थिती आहे ना आपल्या मुलांची परिस्थिती अशी आहे, कसं पाठवावं। अचानक त्या छोटंसं ऑटोमध्ये धोका झालं तर आम्ही कोणाला बोलावं ते ऑटोवाल्यालाच बोलावून म्हणून ना आम्ही, पण कसं तो ऑटोवाला पण का करा, हे सुधारण कोण करावा हेच नाही समजत आम्हाला। आमचं असं आहे म्हणणं की आमदार साहेबांनी जे सोनेघाट ह्या वस्तीत येऊन बघावा आणि ह्या रोडाची व्यवस्था पूर्ण करावं अशी आमची विनंती आहे। हा रोडाची दुर्दशा कशी झाली, आम्ही थ्री व्हीलर कसे काढायचं हेच कळत नाही आणि ह्या रोडाची दुर्दशा एवढी भयंकर झाली आहे आम्ही ह्या रस्त्याने चालूच नाही शकत आणि शाळेतले मुलं कसं न्यावं हेच कळत नाही। मी किरण भागचंटेकाम, गड ग्रामपंचायत सोनेघाट ग्रामपंचायत रामटेकच्या लगेचचीच ग्रामपंचायत आहे। तरी पण याची रोडाची अवस्था तुम्ही बघू शकता की इथं माझ्या गावचे मुलं रामटेकला जाणं येणं करतात आणि त्यांना खूपच त्रास होत आहे। असं त्रास नाही झाला पाहिजे म्हणून याचे स्थायिक आमदार आशिषजी जयस्वाल साहेब यांना विनंती आहे की ह्या रोडाची लवकरात लवकर जाडपडताळ करून काम पूर्णपणे योग्य चालनाकरिता अशी बनवून द्यावी हीच विनंती आहे। आणि तसेच माझ्या गावचा एक रोड आहे मुसेवाडी रोड ते आपलं भिलेवाडा, हा रोड आपला 2008 मध्ये बनलेला, तेव्हापासून यांची काहीच मरम्मत झालेली नाही, तिथं पण खड्डे पडलेले आहे। त्या रोडाची पण दुरुस्ती करून द्यावी आणि आपल्या स्थायिक नागरिकांना त्रास होऊ नये हे याची देशोन्नतीसाठी पंकज बावनकर यांची रिपोर्ट।